शंभूराजे. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज आपल्या गाडीमध्ये आहे कुंडा भरलेला आणि मी निघालोय. आठना माका वाटतं राजीची गाडी येता. हा हा हा, मुंबई दिसेल. तर चला जाऊया फटाफट. राजू शेठ हातनकर काय भरला ना ते, काहीतरी भरला ना 12चा. तर आपल्या एक अजून एक आता एक मस्तपैकी साथीदार मिळालेलो हा. जाऊया, प्रवास सुरू करूया. आणि आपल्यासोबत आहे आपला छोटा भाऊ प्रणय शेठ. तर तो पण आपल्यासोबत मुंबई येता. चला आपलो आजचा प्रवास सुरू करूया. आपल्या तराऱ्यातून डिझेल टाकलंय, फुल केले टाकी. आणि हे बघा मी निघालोय. काय भरला ना काय माहिती. आधी हा होय भेटलो तर बरा आला. जरा रशी ओढून घेऊया मस्तपैकी पहिली. आता जाऊया पुढे काहीतरी जाऊन थांबूया आणि रशी ओढून टाकूया. नवीन गाडी आहे, नवीन गाडी नाही. मित्रांनो, हातीचा टोल नाका क्रॉस केला आहे. आधी माझी रशी जरा लूज झाली होती. तर राजू आणि मी दोघांनी रशी ओढली आणि आम्ही निघालो. आता जरा सागर येतो आहे, काहीतरी पोत द्यायची त्याची. तर पोत घेऊया आणि आपण प्रवास कंटिन्यू घेऊया. चला लेट्स गो. तर मंडळीनो, आम्ही आता बरोबर वाटोच्या रस्त्यात घुसलो आहोत. बरोबर 5 वाजले, 4:45. राजीची रशी सुटली होती, ती बांधला आणि आम्ही निघालेलो आहो. हे बघा पण कंटाळलो की तर आता जाऊया पटापट. वेळ न करता प्रवास आपलो कंटिन्यू ठेवूया. कारण काय राजू जाऊचो हा खाली करू अंधेरी. माझा काय अजून काय सांगितलेलं नाही खय डिलिव्हरी आहे ती, पण असं पाली बघूया खय आता. चला जाऊया पटापट. तर मित्रांनो, जय हनुमान हॉटेलला मस्तपैकी वडापाव आम्हाला चाय पिया लाव. आणि आता आम्ही निघाला पुढच्या दिशेत. तर चला मस्तपैकी भूक लागली होती, चाय पिया लाव, एक एक वडापाव खालाव आणि मी निघालो. चला आता जाऊया. आता काही थांबू आता डायरेक्ट जेव थांबू थंयच. चला काय रे मित्रांनो, फायनली पोचलो आहे आपण संगमेश्वर. तर आता ना बरोबर 7 वाजले, बरोबर .7 वाजता आपण इलेलो आहोत संगमेश्वरात. तर आपण राईड घेतला की आपल्या मुंबई गोवा हायवे लागू सरळ सरळ चलत राहायचा. काही आधीमध्ये काही थांबवता नाही. काय झाला बाबा तू थांबला कसं ग, बघूया. चला रे.
ब्रिजचं काम झालं ना की भारी काम होते. थांब बाबा, थांब ना, किती काय सांगणार या मुलीला. मुंबईमध्ये काय अक्कलच नाही अर्धी यार. MS3 ना आपण गाडी माझी पास होता तरी पण पुन्हा तुमचा आता ब्रिजचं काम चालू झालेला जोरात. आता काय दिवसात म्हणजे काय महिन्यात पूर्ण होईल संगमेश्वर ब्रिज. मग टेन्शन नाही यार. सगळ्यात भीती होईल वाटतं आधी ट्रॅफिकची. मित्रांनो बरोबर वाजले 10 हे बघा. बरोबर 10 वाजले आणि लागली आहे भूक. तर आता महाडच्या थोडं मागे म्हणजे सावित्री ब्रिजच्या मागे, सावित्री नदीच्या ब्रिजच्या मागे हॉटेल थांबला धाब्यावर. आता जेवूया. राजू पण आपल्या बरोबर एक साथ जेवूया आणि आपल्या गावचा रसायनी खाली करू. हे सारापर्यंत आपल्या जोडी खा आपलं राजू. चला आता पटापट जेवूया, त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करूया. मित्रांनो आम्ही निघालो जेवून. मस्तपैकी शेवभाजी आणि मटर पनीर आणि रोटी खाली, राईस खाला आणि मी निघालो. तर आता डायरेक्ट साराच्या पंपावर जाऊन झोपणार आणि राजू जाणार आहे अंधेरीला खाली करायला. त्याच्याबरोबर प्रणय जायत. तर अंधेरीपर्यंत सोबत मिळत. मग नाहीतर मग कसं होईल, उद्या माझी खाली कधी होणार, दुपारी होईल. त्यानंतर मी वाशीत जाणार आणि संध्याकाळी मग प्रणय घरी जायचं. त्याच्यापेक्षा सकाळी सकाळी अंधेरी जाता, अंधेरीवरून मेट्रो पकडून डायरेक्ट बोरवली. तर चला आता डायरेक्ट भेटूया साराच्या पंपावर डायरेक्ट झोपाच्या वेळी. चला आपण आलो आहे साराच्या पंपावरती. आता आपण झोपूया. आणि झोपायचा आता तो थांबलो पाठीमागे. राजू थांबला आहे. तो नंतर येत त्या उठवीत आपल्या तोपर्यंत झोपूया. तर चला झोपूया. तर भेटूया सकाळी 6 वाजता. बघूया पवन थांबलो नवरत्नार. तो ते थांबलो त्याला झोप इली. तर आपण आता पंपावरती झोपलो आहे बघा. बॅग ह्या कर. तर मित्रांनो वाजलेत 5 आणि तेवढ्यात ना रिकू इलो. तर रिकू पण तिकडे जाऊचो हा रसायनीवर. तर म्हटलं जाऊया एक साथच. मग काय रावानं उठलोय निघालोय. आपलं प्रणय राजू मकाशीच गेले 3:30 वाजता. राजू पाठी झोपलो होतो. तो 3:30 वाजता इलो आणि तो गेलो. ना प्रणय बसवले त्या गाडीत राजूच्या आणि मी तो गेलो. मी झोपले होते. 5 वाजता आलो. आता रिकू तर एका घेतलंय. त्याच्याबरोबर मी चाललोय आता रसायनीत. आता काट्यावर जाऊया. पार्टीवाला फोन लावूया. बघूया पार्टीवाला किती वाजेपर्यंत येतात. चला डायरेक्ट आता काट्याला भेटूया. चला तर मंडळी आपला काटा झाला. तेव्हा पार्टीची गाडी. पण गाडीच्या मागोमाग त्या रिकूची पण पार्टी लिहा. त्या पण काट्याला गाडी टाकला ना. काटो झालो. आता पार्टीच्या मागोमाग जाऊया पटापट. बघा पार्टीची गाडी. वाजले 7 बरोबर.
मंडळींनो फायनली पोचलो आहे लोकेशनला आपल्या वीटभट्टीवर. आता गाडी खाली होईल. गाडी ओपन करून दिली, हे बघा लावली, पॉईंटला लावली आणि ओपन करून दिली. आता हमाल येतील, तोपर्यंत आपण आता आराम करूया. वीट भरता येते बघा गाडीमध्ये त्या साईडला. तर आता आराम करूया. गाडी खाली आली की आपण इथून निघूया. तर चला आता मस्तपैकी आराम करतो, झोपतो जरा तासभर मस्तपैकी, आणि त्यानंतर गाडी खाली जशी खाली होईल ना तशी आपण निघूया काटा करून. काटा मग अशी केलं. वजन झाला 11,780. MT वजन आपलं 6,000. मायनस करा किती वजन होतं ते सांगा मला. तर चला आता हमालांची वाट बघूया. वाजलेत 11 आणि 11 वाजता बरोबर गाडी खाली झाली द्या. आता चालले परत का MT काटो करूया. किती वजन झालं बघूया, आणि आपल्या शेटला सांगा एवढा वजन झाला. शेटकडे डायरेक्ट पैसे जातील. मग त्यानंतर आपण जाऊया डायरेक्ट वाशी. माल काय बघूया आधी इकडनंच, नंतर का डायरेक्ट वाशीत जायचं. चला तर मंडळींनो MT काटो झालो. वजनीला भेटला आपल्या किती झाला त्या. पेमेंट पण आपल्या मिळाला डायरेक्ट GPayला. तर चला आता जाऊया वाशीत सरळ. कारण रिटर्नला काय माल भेटता का बघूया वाशीत ऑफिसमध्ये जाऊन. त्यानंतर आपण जाऊया रिटर्न. आता होळी जवळ होळी जाऊ गाव आपण बघूया. आता होळी जाऊ मिळता की नाही. तर चला आता जाऊया वाशीत. त्याआधी काहीतरी नाश्ता करतो आहे, कारण सकाळपासून काही खाल्ले नाही. त्या नाश्ता पण काय मिळता काय वाटते. चांगला नाश्ता मिळाला तर खातलं आहे आणि जातलं आहे डायरेक्ट आपल्या वाशी. चला